मला प्रचंड आवडतो. डाळ आणि पालक एकत्र शिजवून त्याला ते मस्त घोटून घ्यायचं आणि मग त्याला वरणाची मस्त फोडणी द्यायची. तर हे लोणचं आहे. हे म्हणजे कुठून का मला आवड निर्माण झाली, का चांगला स्वयंपाक येतो, तर हे लोणचंचं तुला खाशी सांगतो की माझ्या आईनं बनवलेलं आहे घरचं. ही दरवर्षी आमच्यासाठी लोणचं बनवते आणि याचे खूप लोक हे आहेत, फॅन आहेत, की घेऊन जातात ते घरनं, की नाही आईनं लोणचं आणलं असेल दे. तर ते हे लोणचं अप्रतिम आहे. साईड बिझनेस सुरू करावा असं मला असं वाटतं. खरं तर आवड खूप आहे. बघू पुढे काही नशिबात असेल किंवा झालं तर नक्कीच करणार आहे. थोडीशी भाकरी हवी आहे. मी बघ हे बघ हे बघ. सुहास दादांनी टिफिन आणला ना, म्हणजे आता आम्ही घेऊन जाणार. पमा त्याच्यासाठी स्क्रीनवर बनवते, पण ऑफ स्क्रीन हा माझ्यासाठी. मी आता तेच बोलते. आय लव्ह यू माय ग्रीन फॉरेस्ट. येस. आता करा. हा, अख्खी घेऊन गेलीस. नाही बस झाली मला. परत डब्बा येणार नाही बस बस. कारण आणणार नाहीये. भात पण घेऊन जा त्यात. भात अप्रतिम लागतो त्यासोबत. पण तू खाणार नाहीयेस भात. मला थोडा ठेव ना, आणून दे नंतर तू घेऊन. ठीक आहे. चेहऱ्यावरचा आनंद बघा. ते मी पकडते. पण मला आवडतं म्हणजे आमच्या घरी सुद्धा म्हणजे बायको पण अशी छान जेवण बनवते. आणि आज हा योग आला आणि खूप उत्तम झाली आहे ही भाजी. मला रेसिपी नक्की क्विक काय सांग. मी पालक खूप वेळ त्याला भिजत ठेवतो, त्याचं सगळं ते हे जाण्यासाठी फवारले त्याच्यामध्ये. नंतर डाळ आणि पालक एकत्र शिजवतो आणि त्याला व्यवस्थित घरटून देतो. आणि आपण जशी डाळीला फोडणी देतो, वरण किंवा ह्याला तशी फोडणी देतो. लसूण, काय म्हणतो, जिरे, मोहरी, तिखट किंवा तुम्ही मिरची सुद्धा टाकू शकता आणि हळद, बस संपलं.